वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरु। वारी जीवन कसंही जगावं वारी शिकवते। वारीत येत असताना असंख्यचे अनुभव ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, असंख्य माणसं मिळतात। त्या ठिकाणी एकमेकाची विचार देवाणघेवाण होते, वातावरण असं त्या ठिकाणी निर्माण होतं की सर्वजण आपण एकाच आईची लेकरं आहोत आणि नातं प्रत्येकांना हा शब्द एकच, फक्त माऊली हा शब्द उच्चारायला पाहायला मिळतो। याच्या विचारित काही नाही, कारण का भगवान परमात्मा हा कोणाच्या आणि कोणाच्या रूपात भेटतो हे सांगता येत नाही, हे आगळी वेगळी माया आहे। आणि समाज असणारा विचार सद्विचार नसल्यामुळं फार दुर्वाटलेला आहे। प्रत्येक जणाने आपले हेतू संपवलेला आहे। ज्यांच्यापासून पर्यंत हा विचार पोचलेले नाहीत, भगवंताचे विचार पोचले नाहीत, ते दुरावले आहेत। विचाराची गरज आहे। हरी भजनी हे ढवळलेले जन, त्या न्यायप्रमाणे विचार देणारा माणूस हा निस्वार्थ पाहिजे आणि त्यावेळेस विचार माणसाला पटतात। विचाराच्या पाठीमागे स्वार्थ जर आला ते विचार एक व्यवसाय म्हणून ठरवला जातो, त्या विचाराला काही किंमत नसते। विचार देत असताना प्रथमतः आपली भक्तीची शक्ती वाढली पाहिजे। भक्तीची शक्ती वाढल्यानंतर विचाराला देण्यासाठी जो शब्द आहे त्या शब्दामध्ये भार असलेला पाहिजे आणि शब्दामध्ये भार असल्यामुळं की समोरच्या व्यक्तीला आपला शब्द त्याच्या कानावर पडल्याबरोबर तो त्याचं अंतःकरण असं खळबळ झालं पाहिजे की आपण करीत होतो काय आणि आपल्याला करायचं आहे काय, आपण जन्माला आलो कशासाठी, हे जे त्याच्या मनातलं विचार आहे ते विचार जागृत होतात। म्हणून जे सद्विचाराचं तेज आहे ते तेज याच्या बुद्धीवर पडल्याबरोबर तो खळबळून जागा झाल्यामुळं जीवनाची खरी जाणीव होते आणि नंतर तो शुद्ध आचरण करण्यासाठी सुरुवात करतो। त्याच्या मनावर जो पकड निर्माण होते, आतापर्यंत आपल्या हातून बरंच पाप झालेलं आहे। वाचिक पाप झालं आहे, मानसिक पाप झालं आहे, कायिक पाप झालं आहे, शारीरिक पाप झालं आहे। याला प्रायश्चित्त आपल्याला भोगल्याशिवाय मार्ग नाही, हे असा हेतू त्याच्या मनामध्ये उद्भवतो। तरुण वर्गांना एकच आव्हान आहे, हे तारुण्य पण जास्त दिवस टिकू शकत नाही। एक ना एक दिवस हे शरीर नश्वर आहे, या शरीराची झीज होते आहे आणि आपण विज्ञान युगामध्ये वावरत आहोत। ह्या अध्यात्म विचारापुढं सुद्धा विज्ञान स्टप झालेलं आहे। ह्याच्याही पलीकडं अध्यात्म विचार आहेत आणि अध्यात्माचा विचार धरूनच विज्ञानाची प्रगती होती आहे। माऊली म्हणतात ज्ञानेश्वरामध्ये, अणु रेणूमध्ये हा ईश्वर आहे। विज्ञान कुठं करता? विज्ञान हे प्रगती करणारं साधन आहे, पण साधन ह्याच्या पाठीमागचा जो कारकीर्द आहे, ती जी शक्ती आहे ती शक्ती कोणाची आहे? निमित्तानं जरी एखादी व्यक्ती असली, पण त्या
जो निर्माण करता आहे तर त्याला देणारी बुद्धी असणारी भगवान परमात्म्याची शक्ती आहे, हे लक्षात घ्या. आजवर अध्यात्म विचार आहे, दैव विचार आहे, परत विज्ञान आहे. आणि ह्या युगामध्ये आपण वावरत आहोत. मेलेला माणूस कधी जागा होऊ शकत नाही. तो मेलेला हा मेलेलाच आहे, परंतु जिवंत होऊ शकत नाही. एकदा का हा शरीरातून प्राणज्योत निघून गेली, परत प्राणज्योत येणं बाकी नाही. आणि विज्ञान काय करतं, कृत्रिम तयार करून तो माणूस जरी त्याला तथ्य राहत नाही. म्हणून ही जो पडदा आहे, मला अध्यात्म विचाराची गरज नाही. आपला ज्या तत्वामध्ये आपण वावरत आहोत, ज्या कारकिर्दीमध्ये आपण वावरत आहोत, ज्या पदामध्ये आपण आहोत, तो अहंकार आपल्याला बोलत आहे. मला त्याची काही गरज नाही. हे साफ चुकीचं आहे. जीवन मनुष्याचा धर्म जो आहे, कर्म करत असताना भगवंताचं नाव घेऊनच कर्म केलं पाहिजे. ते कर्म फलदायक ठरतं. दिवस असणारा सुखाचा जातो आणि त्याच्यासाठी सद्विचाराची गरज आहे. तरुण वर्गांना सद्विचाराची गरज आहे. जीवन कसं घडवावं, विचारातून उन्नती होते, प्रगती होते. गेलेला आजचा दिवस उद्या नाही, उद्याचा दिवस परवा नाही. त्या ठिकाणी काळ वेळ बदलून असू शकते. त्याच्यासाठी एक दिवस, एक क्षण महत्त्वाचा आहे. माणसाचा क्षणभंगुर नाही भरवसा. त्यासाठी जीवनात जे सद्विचार देतात त्यांच्या अंतःकरणामध्ये एक कळकळ असते आणि ते कळकळा त्यांना थांबवू देत नाहीत. म्हणून ते विचाराची उन्नती करतात, विचार देतात. वारी ही कशासाठी असते? विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी वारी. वारीमध्ये मन शुद्ध होतं, त्यामुळं त्याची वारी आहे. एकमेकाला जिव्हाळा निर्माण करणारी वारी आहे. आपण बघतो वारीमध्ये फुगड्या खेळतात, भारावून जातात, नामचिंतनामध्ये तल्लीन होतात. नामचिंतनाने देहाची शुद्धता होते, त्याची गरज आहे. जसं जसं जीवनामध्ये जीवन असं आहे की कायमस्वरूपाचं जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुख राहू शकत नाही आणि दुःखीही राहू शकत नाहीत. हे दोन्ही पार्ट सदैव बदलत राहतात. माणसाच्या जीवनामध्ये सुख आलं, सुख आल्यानंतर दुःख वाटत नाही आणि दुःख ज्यावेळेस निर्माण होईल, अडचणी निर्माण होतील, त्यावेळेस मात्र त्रास होतो. ते त्रास भोगल्याशिवाय मार्ग नाहीत. ते त्रास भोगण्याची शक्ती ईश्वर देतात, भगवंत देतात. कारण कर्म करत असताना काही चुका झाल्या तर हे दिवस बदलत राहतात. ही चूक न करता आपल्या हातून सत्कार्य घडल्यानंतर धन वाढतं. आपले वाचन शुद्ध अध्यात्म विचार दिलं तर ते विचार वाढतात आणि आपलं अंतःकरण शुद्ध होतं.
इतराकडं पाहण्याची दृष्टी ही स्वच्छ निर्माण होते. आता कमेंटमध्ये मला काही बोलतात, काही दाखवतात, दाखवून ती पाहायची पाळी येते. त्यांना मी एकच आव्हान करू शकतो, माझी मुले आहेत आणि काही माझे बहिणी आहेत, माता आहेत. मी शरीराने जरी वेगळा असलो तरी सर्वांचं रक्त बनवणारा भगवान परमात्मा आहे. हे नातं आपलं एक आहे. ह्याला अनुसरून वाईट कमेंट दाखवू नका. विचार पटले असतील तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये कधीतरी ज्यावेळेस तुमच्यावर प्रसंग निर्माण होईल त्यावेळेस आठवण येऊ द्या त्या विचाराची, की कुठलं पाऊल टाकत असताना काट्यावर जर समजा पाऊल टाकल्याबरोबर काटा म्हणणारच, त्यासाठी काट्यावर पाऊल टाकणे आजवर विचार आल्यानंतर आपल्याला वेदना होणार नाहीत. ह्या गोष्टीची जाणीव राहू द्या. रामकृष्ण हरी. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्.